नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचा नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर संवाद करतो। तर मित्रांनो, आताची सर्वात मोठी अपडेट जी आहे तर भारतीय डाक विभागामध्ये जवळपास 44,000 प्लस जागांची जाहिरात प्रसिद्ध झालेली असून आजपासून अर्ज भरायला पण सुरुवात झालेली आहे आणि ची अंतिम तारीख असणार आहे 5 ऑगस्ट। तर 5 ऑगस्ट पर्यंत तुम्ही आपले अर्ज हे ऑनलाइन द्वारे भरू शकता। तर आता आपण पाहणार आहोत यासाठी तुमची पात्रता काय असायला पाहिजे आणि तुम्ही या ठिकाणी अर्ज कशा प्रकारे भरू शकता। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी ग्रामीण डाक सेवक, ब्रांच पोस्ट मास्टर, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर या सगळ्या पदांचा समावेश असतो। यासाठी जी वयोमर्यादा असते ते असते 18 ते 40 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला। लक्षात ठेवायचं, 18 ते 40 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला असते। यामध्ये SC STला 5 वर्ष अधिक राहते आणि OBC कॅटेगरीला 3 वर्ष अधिक राहते आणि यामध्ये हँडिकॅपला पण 10 वर्ष प्लस असते। ठीक आहे, जे हँडिकॅप विद्यार्थी असते त्यांना 10 वर्ष अधिक असते, ओपनवाला 10 वर्ष अधिक, OBC वाला 13 वर्ष अधिक आणि SC ST हँडिकॅपला 15 वर्ष अधिक या ठिकाणी राहणार आहे। यासाठी जी पात्रता मागितली जाते हे फक्त 10वी पास। 10वी पासवाले विद्यार्थी या ठिकाणी अर्ज भरू शकतात। तुम्हाला 10वीत किती पर्सेंटेज असले तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता, पण तुमची जी नियुक्ती होते हे या ठिकाणी 10वीच्या टक्केवारीवर होते। यासाठी कुठल्याही प्रकारची परीक्षा घेतल्या जात नाही, तुमची 10वीची टक्केवारीनुसार तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाते, एवढं लक्षात ठेवायचं। तर बघा, तुम्हाला नॉलेज ऑफ कॉम्प्युटर, तुम्हाला कॉम्प्युटर नॉलेज असणे गरजेचं आहे आणि तुम्हाला सायकल चालवता येणे गरजेचं आहे। ठीक आहे, अर्ज भरताना MSCIT वगैरे जर ऑप्शन असेल ते तुम्हाला टाकावं लागेल। ठीक आहे, MSCIT पण या ठिकाणी चालेल। तर बघा मित्रांनो, GADS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जुलै 2024, ठीक आहे, याला सुरुवात झालेली असून 15 जुलै स्टार्टिंग डेट आहे आणि 5 ऑगस्ट याची अंतिम तारीख आहे। तर म्हणजे 5 ऑगस्टपर्यंत तुम्ही आपला अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता। ही जी साईट दिलेली आहे या साईटच्या माध्यमातून तुम्ही आपले संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहू शकता, ऑनलाईन अर्ज या ठिकाणी भरू शकता। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी जे नोटिफिकेशन दिलेलं आहे यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल आणि या ठिकाणी संपूर्ण माहिती तुम्हाला उपलब्ध केल्या जाणार आहे। तर सध्या जी आहे फाईल ऑर डायरेक्टरी नॉट फाउंड, म्हणजे साईट जे ते अपडेट करणं सुरू आहे, म्हणजे जागा ज्या ते अपलोड करणं सुरू आहे। तर अजून जागा अपलोड व्हायची आहे, आज सायंकाळपर्यंत संपूर्ण जागा या अपलोड केल्या जाणार आहे। ठीक आहे, तर ह्या जागा अपलोड कशा होईल बघा। तर ह्या जागा होतात सर्कल वाईज पोस्ट नोटिफाईड, म्हणजे मित्रांनो सर्कल वाईज जागा ह्या तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। यामध्ये आपला जो महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहे हे तुम्हाला यावर क्लिक करून पाहावं लागेल। तर आज संध्याकाळपर्यंत संपूर्ण जाहिरात प्रसिद्ध होईल। महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहे हे जर पाहायचं असेल, हे कसं पाहायचं याबाबतचं सविस्तर व्हिडिओ मी उद्या बनवणार आहोत। त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा। एरर दाखवत असल्यामुळे सध्या साईटवर काम सुरू असल्यामुळे दाखवत नाही आहे। तर आज सायंकाळपर्यंत संपूर्ण माहिती उपलब्ध होऊन जाईल आणि उद्या मी तुम्हाला यावर व्हिडिओ बनवून टाकेल। तुम्ही कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहे, कास्टच्या किती जागा आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। तर त्यासाठी तुम्ही आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। फक्त एवढं लक्षात ठेवायचं, आजपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि 5 ऑगस्ट याची अंतिम तारीख आहे। या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल, नंतर अप्लाय ऑनलाईन आणि नंतर फी, हे 3 ऑप्शन राहणार आहे। लक्षात ठेवा, आजपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि 5 ऑगस्ट याची अंतिम तारीख आहे। ठीक आहे, सध्या संपूर्ण माहिती साईटवर उपलब्ध व्हायची आहे। आज सायंकाळपर्यंत ते उपलब्ध केल्या जाईल आणि इतरही माहिती या साईटवर उपलब्ध होऊन जाईल। बघा मित्रांनो, एकूण जागा असणार आहे 44,228 आणि ही जी साईट दिलेली आहे या साईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती पाहावी लागेल। या ठिकाणी जाऊन तुम्हाला संपूर्ण अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरावे लागेल। सध्या संपूर्ण PDF उपलब्ध व्हायची आहे। तर लक्षात ठेवा, याची अंतिम तारीख असणार आहे 5 ऑगस्ट। 5 ऑगस्टपर्यंत तुम्ही आपला अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता। 10वीवर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता। तुम्ही 10वी पास असाल तर तुम्ही यासाठी अर्ज भरायचा आणि तुमची नियुक्ती पण 10वीच्या टक्केवारीवर केल्या जाणार आहे। तर मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यात किती जागा आहे हे कसे पाहायचं याबाबत सविस्तर व्हिडिओ मी उद्या बनवणार आहोत। त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता, जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।